चला म्हटलं आज वेळ आहे तर ज्वेलरी बनावात आणि आषाढी एकादशी येते तर सकाळी आधी सानूचं उरकून घेतलं. सानूची बस येत असते 7 वाजता, त्यामुळं तिचं आधी सगळं उरकून द्यावं लागतं आणि त्यानंतर मग डब्यांचे स्वयंपाकाला लागले. आज पण डबे भरपूर होते आणि इतर ऋत्विक उठला होता, त्यांना म्हणलं तुम्ही त्याच्यासोबत खेळा, तोवर माझा स्वयंपाक मी बनवून घेते. तर इथं वाटाण्याची काळ्या मसाल्याची भाजी बनवली होती आणि एक डब्बा 8:30ला द्यायचा होता मला, त्यामुळं मी आज पटपट उरकत होते. तो डब्बा हे घेऊन गेले आणि आल्याच्या नंतर मग त्यांचं काम असते, रोजचंच काम आहे त्यांचं, ते म्हणजे ठरलेलेच असते देवपूजा करायची, त्याशिवाय त्यांना काही सुट्टी नसते. उठलं का त्यांचं आपलं असतं आंघोळ झाली का देवपूजा करायची. त्यानंतर मग तोपर्यंत माझ्या चपात्या बनवून झाल्या होत्या, नंतर आवडणी लावले डबे, मग आम्ही दोघांनी भरले. तोपर्यंत ऋत्विकही उठला होता. ऋत्विक उठल्याच्या नंतर तो मग डबे भरायला, त्याला डब्बा ओढायला जास्त मजा येते. पहिला डब्बा ओढायचा आणि त्याचं झाकण लावायचं, एवढं त्याचं काम असतं. त्यांना म्हणलं तुम्ही घ्या, तोपर्यंत मी डबे भरते. डबे भरून झाल्याच्या नंतर आहो गेले डबे घेऊन. त्यानंतर मग माझं सारं काम उरकलं आणि मग घरात भरपूर लिंबू होते, म्हणलं चला लिंबाचं लोणचं करा. पण नंतर लक्षात आलं अरेच्या गुळच नाही आहे घरात, म्हणून मग ते तसंच ठेवून दिलं. आणि नंतर तोपर्यंत शानूही शाळेतून आली होती, मग तिची बॅग वगैरे ठेवून दिल्याच्या नंतर म्हटलं चला आज आहे वेळ तर आपण ज्वेलरी बनावीत आणि तुमच्याशी शेअरही करावीत. मी जे काही ज्वेलरी बनवल्या आहेत त्या मला सानूला आषाढी एकादशी निमित्त पण बनवायची होती. हे मंगळसूत्र घातल्यानंतर खरंच खूप छान वाटतं आणि मला पर्सनली खूप आवडतं. अजून एक हे शॉर्ट मंगळसूत्र आहे, त्यावरच बनवलेलं मी. अजून 2-3 मंगळसूत्र बनवलेली आहेत, पण ती सध्या माझ्याकडे नाही आहेत, माझी बहीण घेऊन गेलेली आहे. त्यानंतर हे शॉर्ट आत्ता सध्या ट्रेंडला असलेलं मंगळसूत्र हलकं आहे आणि एकदम स्वस्त, म्हणजे प्राईस पण कमी आहे त्याची. असे हे बऱ्याच ज्वेलरी आहेत जे की मी मला वेअर करायला बनवले आहेत. काही कस्टमरच्या पण मी भरपूर ज्वेलऱ्या दिलेल्या आहेत, त्या पण तुमच्याशी कधीतरी शेअर करेल. तर अशा ह्या ज्वेलऱ्या बनवल्या होत्या आणि आज म्हणलं चला आषाढी एकादशी निमित्त सानूला सर बनवूया. हा चोकर पण खूप छान वाटतो गळ्यात घातल्याच्या नंतर. तर इथं सरीचा नेकलेस असा बनवायचा होता मला, त्यासाठी मी हे पिंक कलरचे लोटस घेतले होते. म्हटलं चला आता फायनल लुक झाल्यावर दाखवते. तर असं काहीतरी छान लुक झाला होता त्याचा, घातल्यावर पण खूप छान वाटत होतं. दोघींनाही वेअर केली होती मी, एकदम छान वाटत होती. मोत्याची ज्वेलरी कशावरही जाते लहान मुलींना, त्यामुळे अजून एक सेट बनवला होता. तोपर्यंत ऋत्विकही उठला होता, त्याचं असं हे काढ ते काढ चाललं होतं. त्याला भूक लागली होती, म्हटलं चला पहिलं त्याला खायला घालावं, कारण की त्याला भूक लागली का दम नाही निघत, सारखा रडत राहतो. मग त्याला असं वाटतं गरमच आहे तोच मलाही निघालावं. मग पहिलं त्याला खाऊ घालून घेतलं आणि त्यानंतर मग त्याचा मेकअप करायचा. आता मेकअप करायलासुद्धा खूप नखरे करतो, काजळ घालून देत नव्हता. बळच काजळ घातल्यानंतर असा दिसत होता कसा हसतोय पा. त्याच्यासोबत आणि सानूसोबत थोडीशी मस्ती केली. नंतरून मग सानूला म्हटलं थोड्या वेळ त्याला घे, मला बाकीचं आवरायचं आहे. तर आजचा दिवस असा होता माझा. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.